चला बागेमध्ये आज ह्या अशा गोष्टीचा वापर करणार आहे बघा। हे जी मी त्या दिवशी भरून दाखवलं तुम्हाला, कीड दूर होण्यासाठी आणि खताचं सुद्धा काम करते। कडुलिंबाचे पानं, सीताफळाचे पानं, लिंबूचे पानं, त्याच्यानंतर तुळशीचे पानं, सर्व पानं उकडून, कडुलिंबाचे पानं भरपूर होते उकडून याचं केलं होतं मी। आता बघा उरलेले जे होतं ना जे पानं, त्याचं मी छान असं अशा ऑर्गॅनिक खतामुळेच बागेमध्ये खूप सुंदर सुंदर फुलं येतात। फक्त काही गॅप सोडून आपण देत राहिलो ना, याचा वास खूप घाण येते, त्याच्यामुळं कीड वगैरे याच्यापासून दूर राहतात। आणि बघा आता हे सर्व झाडांना मी पाणी मात्र 4 पट 3 पट तुम्ही मिसळून झाडांना देऊ शकता। सर्वच झाडांना छोट्या मोठ्या बघा सगळ्या झाडांना मी दिलेलं आहे या पद्धतीने। आणि जमिनीतली माती एकदम कोरडी पण नसावी आणि एकदम ओली पण नसावी खत देताना। बघा आता अंगूरचे झाड, गुलाबाच्या झाडावर असं वरून सुद्धा शिंपडलं मी, आपण जसं सडा टाकतो ना तसं, कारण हे कीड दूर होईल म्हटलं। मध्ये मध्ये असे उपयोग आपण करत राहिलो ना 8 दिवसातून, पाऊस वगैरे नसला ना, अशा या पद्धतीने मी खतं देते। आणि यावर्षी कोणते तुम्हाला दाखवायचं नेहमीच हे मी ठरवलेलं आहे। म्हणून म्हटलं बघा आता वॉटर लिली कमळला सुद्धा मी देत असते, पण थोड्या प्रमाणात देते। याच्यामध्ये पाणी जरा जास्त मिक्स करते, म्हणजे पाणी हे खराब होणार नाही। आणि बघा सगळ्या पद्धतीच्या झाडांना मी या देत असते। तुम्हाला असं वाटेल की बघा देत नाही, म्हणून मी वॉटर लिली कमळाला सुद्धा देताना दाखवलेले आहे। फक्त त्याच्यामध्ये कमी अर्क असणारं पाणी मी वॉटर लिली कमळाला वापरला, कारण ते गप्पी मासे तर तसे ते खराब होत नाही, कारण ऑर्गॅनिक आहे। पण तरी त्याच्यामुळं मी कमी प्रमाणात देत असते। आणि या पद्धतीने सर्व बागेमधल्या झाडांना हळूहळू जसे आपण ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग करतो ना, मातीची गुणवत्ता छान होते आणि फुलं फळं यायला सुरुवात होते। फक्त याला थोडा टाईम द्यावा लागते, वेळ लागते। नेहमी आपण उपयोग करत राहिला ना तर वर्षानुवर्षे आपली जमीन छान होत राहते। आणि केमिकलचा वापर केल्यामुळे काय होते, लवकर रिझल्ट मिळते पण माती खराब होते। बघा मागच्या वर्षीची मिरची आता परत फुलायला लागली आणि मिरच्यासुद्धा यायला लागली। या पद्धतीने आज मी उपयोग केला। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब